शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार परत एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, मी दररोज वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना भेटी देत असतो, पण ह्या द्राक्ष बॅगेला कृषीटेकची जास्तीत जास्त औषधांचा या ठिकाणी वापर केलेला आहे. तर ते पहिल्यापासून कोणती कोणती औषधे केलीत या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगायचा प्रयत्न करतोय. तर आपण छाटणीनंतर या ठिकाणी पहिलं बोर्डोची फवारणी घेतलेली आहे. त्यानंतर ज्यावेळी फुटी निघायची अवस्था असते त्यावेळी आपण डॉर्मॅक्स लावतो. त्यावेळी डॉर्मॅक्स मध्ये एक समान फुटी निघण्यासाठी वृद्धीचा वापर केलेला आहे. त्यानंतर घड जिरू नये म्हणून CPPO चा वापर केलेला आहे. KCPP वापरले, तसेच केसोनेटचा सुद्धा या ठिकाणी वापर केलेला आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये गोळी घटाचं प्रमाण कमी होण्यासाठी किंवा घड चिरू नयेत म्हणून किंवा घड अतिशय पाकल्या सुट्ट्या हव्यात म्हणून झाडाची लांबी वाढण्यासाठी वृष्टीने ह्या प्रोडक्टचा या ठिकाणी वापर केलेला आहे. त्यानंतर आपण थ्रिप्स आणि ज्या काही सकिंग पेस्ट असतील त्या सगळ्यांच्या नियंत्रणासाठी इक्विसाइड, इकोडा, नो थ्रिप्स याचा वापर केलेला आहे. तसेच प्रत्येक फवारणीमध्ये नेमिसाइडचा सुद्धा वापर केलेला आहे. तसेच सुरुवातीच्या काळामध्ये डावणीच्या नियंत्रणासाठी डावनीफॉस 70 या प्रोडक्टचा सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणात वापर केला. आणि डावनीफॉस वापरत असताना या ठिकाणी आम्ही M45 असेल, अँट्रोपल असेल, कुमानेल असेल, कॅप्टॉप असेल त्याचा त्यासोबत वापर केलेला आहे. त्यामुळे डावणी नियंत्रण अतिशय चांगल्या प्रकारे झालं. त्यानंतर फुगवणीच्या काळामध्ये प्रत्येक GS सोबत आपण सायझर वापरलेला आहे, ब्रासोफेटचा वापर केलेला आहे, एक्सेसचा वापर केलेला आहे, केसोनेटचा वापर केलेला आहे. त्यामुळे फुगवण सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे झाली. त्यानंतर आपण सुरुवाती शेवटच्या टप्प्यामध्ये अतिशय चांगला कलर येण्यासाठी, शुगर येण्यासाठी आपण केसोनेटचा वापर केला आणि कलर विकचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे कृषीटेकच्या या बागेवर जास्तीत जास्त प्रोडक्टचा आपण वापर केला आणि अतिशय सुंदर रिझल्ट सुद्धा मिळाले. हा व्हिडिओ जर फेसबुक फॉलो करा आणि जरा युट्यूबवर करत असाल तर आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.